स्वभाव. शहरामध्ये एक व्यापारी राहत होता. त्याचे नाव श्यामकांत. त्याच्या बायकोचे नाव रुंदा होते. ते खूपच श्रीमंत होते. त्यांच्याकडे खूप जास्त जमीन होती. ते एका महालात राहायचे. श्यामकांत खूप दयाळू होता. त्याला त्याच्या ऐश्वर्याचा गर्व नव्हता. त्याने आयुष्यभर कठोर परिश्रम घेतले होते. त्याची बायको रुंदा खूपच हुशार स्त्री होती. तिने कधीही कोणालाही तिच्या घरातून रिकाम्या हाताने पाठवलं नाही. श्यामकांत आणि रुंदा त्यांच्या शहरात खूपच प्रसिद्ध होते. प्रत्येक सणाला ते त्यांच्या घरात पाहुणे बोलवत असत आणि त्यांना आदराने प्रेमाने वागवत असत. त्यांच्या महालात नेहमी कोणी ना कोणी पाहुणा असे. हे जोडपे खूपच चांगले यजमान होते. ते त्यांच्या पाहुण्यांना महागड्या भेटवस्तू आणि खाण्याचे वेगवेगळे पदार्थ देत असे. एके दिवशी श्यामकांत त्याची बायको रुंदाला म्हणतो, "पाहिलं रुंदा, आपले किती हितचिंतक आहेत. आपण कधीही उपाशी किंवा बेघर होणार नाहीत. जोपर्यंत हे भले लोक आपल्यासोबत आहे, ते आपली कधीही साथ सोडणार नाही." तेव्हा रुंदा म्हणते, "माझं ऐका, तुम्ही खूपच दयाळू आहात. तुम्ही कोणतीही अपेक्षा न बाळगता त्यांना या भेटवस्तू देऊन टाकतात. पण हे लोक इथे रोज येतात. आपण त्यांचं चांगलं स्वागत करतो. पण आपण संकटात सापडलो तर कोणीही येणार नाही." तेव्हा श्यामकांत म्हणतो, "मुळीच नाही. असा विचार करू नकोस. हे सगळे लोक आपले आहेत." रुंदा म्हणते, "ते मला माहिती आहे. तुम्हाला पटणार नाही आणि मीही आशा करते की आपल्यावर कधीच अशी वेळ येऊ नये." पण रुंदाची भीती लवकरच खरी ठरते. या व्यापारी जोडप्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. एके दिवशी श्यामकांतला बातमी मिळाली की त्याचा व्यापारी जहाज समुद्रात हरवला आहे. त्याचा सगळा माल हरवला आहे. त्याने जहाजांचे सगळीकडे शोध घेतला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता श्यामकांतला त्याच्या ग्राहकांना खूप सारे धन परत करावे लागले. त्याने त्याच्या मित्राकडे मदत मागितली, पण सगळ्यांनी काहीतरी कारण सांगितले आणि त्याला परत पाठवलं. श्यामकांत घरी येऊन डोक्याला हात लावून बसला होता. तेव्हा रुंदा त्याला म्हणाली, "तुम्हाला काय झालं? तुमचे मित्र आपली मदत करायला तयार झाले नाहीत?" श्यामकांत म्हणतो, "प्रत्येकजण आपल्या चिंतेत बुडालेले आहेत. ते माझी मदत करू शकणार नाहीत." रुंदाला माहिती होतं की त्यांचे मित्र खोटी कारणे सांगतायत. पण तिला हे सुद्धा माहिती होतं की तिच्या नवऱ्याचा यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. त्यानंतर व्यापाऱ्याला नुकसान भरून काढण्यासाठी त्याची सगळी जमीन विकावी लागली. पण तरीही काही रक्कम कमी पडत होती. मग त्याने महाल विकून टाकला आणि पुरेसे पैसे जमा झाले. श्यामकांतने सगळ्यांचे कर्ज फेडून टाकले. पण तो आता गरीब झाला होता. तो आता छोट्याशा घरात राहत होता आणि पैसे कमवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात काम करत होता. रुंदाने सुद्धा घर चालवण्यासाठी शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली. त्या दोघांनाही खूप मेहनत करावी लागत होती. पण इतक्या सगळ्या अडचणी येऊन सुद्धा श्यामकांत आणि रुंदा आजही दयाळूच होते. ते सर्वांचा आदर करत होते. ते इतका पैसा कमवायचे की रोज एका पाहुण्याला जेवू घालू शकत होते. आता त्यांच्याकडे पाहुण्यांना देण्यासाठी महागड्या भेटवस्तू किंवा वेगवेगळे पंचपक्वान्न नव्हते, पण ते आदरातिथ्य करायचे आणि प्रेमाने बोलायचे. आता बरेच दिवस गेले, पण त्यांच्याकडे कोणीच पाहुणं आलं नाही. ज्या लोकांना श्यामकांत त्याचा मित्र समजायचा ते आता त्याला बघून ओळखही दाखवत नव्हते. पुढे निघून जायचे. श्यामकांत खूप उदास झाला होता. तो त्याच्या बायकोला म्हणतो, "तुझं म्हणणं बरोबर होतं रुंदा. हे लोक आपले मित्र नाहीत. फक्त आपल्याकडे महागड्या वस्तू आणि आदरातिथ्याचा लाभ घेण्यासाठी ते यायचे. मी तुझं ऐकायला हवं होतं. जमल्यास मला माफ कर. रुंदा, माझ्याकडे आता काहीही उरले नाही. मी तुला कोणतेही सुख देऊ शकत नाही." त्यावर रुंदा म्हणते, "तुम्ही असं नका म्हणू. मी तुमच्यासोबत खूप आनंदी आहे. आपल्या वाईट काळात आपली कोणीही मदत केली नाही याचा अर्थ असा नाही की आपण आपला स्वभाव सोडून दिला पाहिजे. तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळेल." श्यामकांत हा रुंदाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. विचार करत होता की रुंदा माझी समजूत काढते, कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे. मी आयुष्यभर मूर्खपणा करत राहिलो. माझ्या मूर्खपणाबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आता माझ्या परिवाराची काळजी घेण्यासाठी माझ्याकडे काहीही उरलं नाही. मी काय करू? माझा दोष आहे.
असं दुःखी जगण्यापेक्षा मी माझा जीव दिलेला योग्य ठरणार नाही का? स्वतःला दोष देत श्यामकांत झोपी गेला. श्याम, डोळे उघड. तेव्हा श्याम म्हणतो, हे काय घडतंय? तुम्ही कोण आहात? मी एक साधू आहे. मी इथे तुझी मदत करायला आलोय. अडचणीला सामोरं जाताना अशी हार मानून चालणार नाही. तुला अडचणींचा सामना करावा लागेल. तेव्हा श्यामकांत म्हणतो, मी एक मूर्ख माणूस आहे. मी जे काही केलं आहे ते मला सहन होत नाही. तेव्हा साधू म्हणतो, तू मूर्ख नाही. मूर्ख तो असतो जो पूर्ण सत्य जाणून न घेता कृती करतो. तुझ्यासोबत जे घडले ते एक दुर्दैवी अपघात होता आणि मी इथे तुझी मदत करायला आलोय. श्यामकांत आश्चर्यचकित होऊन म्हणतो, काय? तुम्ही माझी मदत कशी कराल? आणि तुम्ही का माझी मदत कराल? साधू म्हणतो, तुझी बायको बरोबर बोलत होती. तुझा प्रामाणिकपणा आणि अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे मी इथे आलोय. हे तुझे बक्षीस आहे. आता तू नीट ऐक. मी उद्या तुझा दरवाजा ठोठावेल, याच रूपात येईल. तू माझ्या डोक्यामागे काठीने स्पर्श कर. मग माझं रूपांतरण सोन्याच्या मोठ्या राशीमध्ये होईल आणि तुझं वैभव तुला परत मिळेल. लक्षात ठेव, इतर कोणत्याही साधूला मारू नकोस, नाहीतर तुला शिक्षा केली जाईल. इतक्यात श्यामकांतला जाग येते आणि तो उठून बसतो आणि म्हणतो, एवढं विचित्र स्वप्न होतं. नक्कीच पैशांचा विचार करताना माझा डोळा लागला असेल. श्यामकांतने त्याचा दरवाजा उघडून पाहिलं तर त्याला समोरून काही साधू जाताना दिसली. आता तो विचार करू लागला की हे स्वप्न खरं असेल का? तो साधू म्हणाला होता की तो याच रूपात घरी येणार आहे. स्वप्न असलं तरी मी इतर कोणालाही मारता कामा नये, असं म्हणून तो घरात येऊन खाटेवर बसला असतानाच त्याला दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकू आला. श्यामकांत म्हणतो, आता कोण आलं असेल? तो साधू असेल का? बाहेरून आवाज येतो की नाही नाही, मी आलो आहे साहेब, तुमचा न्हावी. तुम्ही आज यायला सांगितलं होतं. श्यामकांत म्हणतो, हो आठवलं मला. ये आत ये. आणि श्यामकांत केस कापून घ्यायला बसलेला असतानाच त्याला परत दरवाजा वाजण्याचा आवाज येतो. तेव्हा रुंदा श्यामकांतला म्हणते, अहो, आपल्या घरी साधू आले आहेत. मी त्यांना काय देऊ? श्यामकांत उठून उभा राहतो आणि म्हणतो, साधू आलेत, जा पटकन, मला काठी आणून दे. रुंदा म्हणते, काठी देऊ? माझ्याकडे तुला समजवण्याचा वेळ नाही, पटकन काठी आणून दे. न्हाव्याला केस कापू न देता श्यामकांत काठी घेऊन साधूजवळ गेला. साधू अगोदरच घरात आला होता. श्यामकांतने काठीने साधूच्या डोक्याला स्पर्श केला आणि अचानक सोन्याच्या मुद्रात रूपांतरण झालं. ते पाहून रुंदा म्हणते, हे काय झालं? हे तर सोन्याच्या मुद्रा आहेत. श्यामकांत म्हणतो, अरे वा, आता आपण गरीब राहिलो नाही. व्यापारी एवढा खुश होतो की तो विसरला की न्हावी अजूनही घरातच आहे आणि तो हे सगळं बघत होता. न्हावी म्हणतो, तर अशा प्रकारे व्यापारी श्रीमंत झाला तर? हे तर खूपच सोपं आहे. दुसऱ्या दिवशी न्हाव्याने एक योजना बनवली. तो साधू राहत असलेल्या आश्रमात गेला आणि त्याने साधूंना घरी येण्याची विनंती केली. आता साधू विचार करत होते. मग तेव्हा साधू न्हाव्याच्या सोबत त्याच्या घरी गेले. साधू घरात येताच न्हाव्याने दरवाजा बंद केला आणि त्यांना काठीने मारायला सुरुवात केली. साधू म्हणत होते, तू हे काय करतोस? तू वेडा झाला आहेस का? एक साधू आपला जीव वाचवून घराबाहेर पडला आणि त्याने लोकांना मदत करायला सांगितली. लोकांनी न्हाव्याच्या घराचा दरवाजा तोडला आणि इतर साधूंना वाचवलं. आता न्हावी घाबरून गेला. त्याने काय केलं आहे हे कळताच लोकांना राग अनावर झाला. ते त्याला मारायला त्याच्या मागे पळू लागले. न्हाव्याला गावातून काढून टाकण्याची शिक्षा देण्यात आली. श्यामकांत आणि रुंदाने हा सगळा प्रकार पाहिला होता. श्यामकांत रुंदाला म्हणाला, साधू बरोबर म्हणत होते. कोणताही विचार न करता कृती करणारा मूर्ख असतो. त्या मूर्ख न्हाव्याने मला फक्त साधूंना काठीने स्पर्श करताना पाहिलं आणि मग साधूचे रूपांतर सोन्यात झाले. त्याला माझ्या स्वप्नाविषयी काहीच माहिती नव्हतं. त्यांनी विचार न करता कृती केली आणि चुकीच्या साधूला मारल्याबद्दल त्याला शिक्षा देखील मिळाली. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.